नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष महिना अत्यंत खास म्हटला जातो. हा दिवस दानधर्म आणि सत्कर्म करण्याकरिता अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी तर्पण पिंडदान आपल्या पितरांसाठी केले जाते. या दिवशी आपले पित्र जे आहे ते पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. यामुळे मुलांची भरभरून प्रगती होत असते. हा अमावस्येचा दिवस जो आहे तर तो खूप पवित्र म्हटला जातो, विशेष म्हटला जातो. म्हणून वर्षामध्ये 12 अमावस्येचे दिवस खास म्हटले जातात. म्हणून कार्तिक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे. आजचा योग जो आहे तर तो ग्रहाचे शुभयोग निर्माण करत आहे. त्याचा फायदा 5 राशीवर होणार आहे. यामुळे मोठ्या लोकांना धनलाभ होणार आहे. काही गरीब व्यक्ती आहे तर ते आपलं भाग्य या दिवशी उजळू शकतात. आज चंद्र तुळ राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे चंद्र आणि शुक्र याच्यामध्ये द्विग्रह योग तयार होणार आहे. तर सूर्य बुध आणि मंगळ याच्यामध्ये त्रिग्रह योग देखील निर्माण होणार आहे. चंद्र 10व्या घरात असल्याने गुरु हंस राजयोग तयार होणार आहे. या व्यतिरिक्त आज विशाखा नक्षत्राची युती शोभन योग निर्माण करणार आहे. म्हणून आज खूप लाभ जो आहे तर बऱ्याच राशींना होणार आहे. म्हणून या दिवशी असा संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमचे न झालेले काम जे आहे तर ते नकळत पूर्णपणे होते आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू लागते. तुमच्या आजच्या उपायामुळे तुमच्या धाडसी निर्णयाने आणि योजनाने तुम्हाला फायदे होणार आहेत. तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे. हा दिवा लावल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कामावर सकारात्मक राहणार आहे. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. एखादा मित्र किंवा सहकारी देखील तुम्हाला मदत करू शकणार आहे. आज तुम्ही जर नोकरीला जात असाल, मुलाखत देत असाल तर तुम्हाला चांगली बातमी देखील मिळणार आहे. म्हणून हा दिवा लावला जातो. आज तुमच्या सुखसोयीमध्ये, सुख संपत्तीमध्ये आणि धनलाभ होणार आहे. भेटवस्तू आणि अनपेक्षित फायदे मिळण्याची शक्यता दाट आहे. म्हणून या दिवशी हा उपाय जो आहे तर तो केला जातो. असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. आज तुम्ही कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करू शकणार आहे. अविवाहितांनी लग्नाच्या शक्यता मजबूत होणार आहेत. म्हणून या दिवशी कामात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला लक्षणीय नफा मिळणार आहे आणि दिवसभर नफ्याचा छोट्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून कामाला जात असताना ह्या वस्तू आवर्जून सोबत न्यायच्या आहेत. आज कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपत्ती नांदू लागते. दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते. प्रखर पितृदोष लागलेला आहे हा कमी होतो आणि मुलाची घराची अगदी भरभरून प्रगती होत असते. म्हणून आज बुधवार 19 नोव्हेंबर दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत करायचा आहे. कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितृशांतीसाठी आणि शुभ फळदायी म्हटले गेलेले आहे ही कार्तिक अमावस्या. आपल्या घरात पितृ दोषासारख्या गोष्टी जाणवत असेल, घरामध्ये दुःख असेल, मुलाचं लग्न लवकर जुळत नसेल किंवा मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल, म्हणून हा उपाय जो आहे तर अमावस्या तिथीला केला जातो. हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान या अमावस्या तिथीला म्हटलं गेलेलं आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जाते. तसंच एकादशी, संकष्ट चतुर्थी, पौर्णिमा असेल या तिथीप्रमाणे अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येत असते. अमावस्येच्या दिवशी मराठी महिना संपत असतो आणि दुसरा सुरू होतो. ही कार्तिक अमावस्या असल्याने कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष सुरू महिना होणार आहे. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा मार्गशीर्ष महिन्यात केली जाते. प्रत्येक महिन्याची अमावस्या ही खास मानली जाते आणि त्याचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. कार्तिक अमावस्या पितृशांती आणि पितृंची पूजा करण्यासाठी, दिवा लावण्यासाठी हा खूप विशेष अमावस्या म्हटली जाते. पितृदोषासारख्या गोष्टी जर ज्या घरामध्ये जाणवत असेल, जसं की घरामध्ये मुलाचं लग्न लवकर जुळत नाही किंवा घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे मुलांवर याचा परिणाम होत असतो, घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात व घरामध्ये कर्ज वाढत जाते, घरामध्ये पैसा येत नाही, घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटणे किंवा घरामध्ये मन लागणे, अशा समस्या पितृदोषाच्या म्हटल्या जातात. म्हणून या दिवशी असं म्हटलं जाते की गरिबांना जर तुम्ही दान दिलं तर प्रखर पितृदोष आहे हा कमी होत असतो.
म्हणून या दर्श अमावस्येच्या दिवशी म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान करणे किंवा एखाद्या गरिबांना अन्नदान करणे, जेवू घालणे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे 100 किंवा 1000 ब्राह्मणांना दान केल्या इतकं पुण्य आपल्याला मिळत असते. पितृदोष दूर करण्यासाठी कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि पूर्वजांची पूजा केली जाते. त्यांच्या नावाने गहू, तांदूळ, काळे तीन ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना अर्पण केले जाते किंवा दान केले जाते. ह्या दान जर तुम्ही वस्तू केल्या तर पूर्वज आपले प्रसन्न होतात आणि त्यांना जे सुख आहे ते प्राप्त होते. त्यामुळे आपल्यालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. कुटुंबाला सुखी ठेवत असतात. म्हणून या दिवसामध्ये म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दान धर्म केला जातो. जर या दिवशी राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करायचा असेल तर या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तींना किंवा एखाद्या ब्राह्मणांना उडीद डाळ किंवा एखादे काळे वस्त्र दान करायचे आहे. यामुळे राहू केतूचा त्रास कमी होतो. किंवा एखादी झाडून काढणारी व्यक्ती असेल, जिथे तुम्हाला दिसेल तर तिथे तुम्ही त्या व्यक्तीला ही डाळ देऊ शकता किंवा काळे कपडे दान करू शकता. या दिवशी एखाद्या पक्ष्यांना जसं की कुत्रा असेल, मांजर असेल किंवा कावळा असेल तर त्यांना दही भाताचा नैवेद्य किंवा गाईला आणि कुत्र्याला तुम्ही गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घालू शकता. असं केल्याने आपल्या पूर्वजांना शांती प्राप्त होते. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की घरामध्ये सुख संपत्ती मिळावी त्यासाठी गुळपोळीचा नैवेद्य हा गाईला खाऊ घातला जातो. तर ही अमावस्या हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून घरामध्ये सुख शांती समृद्धी आणणारा हा दिवस म्हटला जातो. कार्तिक अमावस्येच्या दिवशी शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कशी करावी आणि दिवा एक कुठे लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. हा दिवा लावल्याने मानसिक शांती आपल्याला लाभत असते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होतात आणि धार्मिक पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर आर्थिक फायदे होण्यासाठी या दिवशी तुळशीला आणि गायत्री मंत्र जर तुळशीजवळ जप केल्याने संपत्तीमध्ये वाढ होत असते. म्हणून तुळशीला दूध अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद राहत असते. त्याचबरोबर कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी गीता पाठ करणे प्राचीन काळापासून प्रचलित आहे. आता आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहण्यासाठी आणि कोणत्याही कामामध्ये मुलांना यश मिळण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला एक कणकेचा मीठ न टाकलेला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर कणकेचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे, मूठभर आपल्याला मीठ ठेवायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. 2 वाती यामध्ये टाकायचे आहे किंवा तिळाचं तेल जे आहे तर ते टाकलं तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, थोडीशी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे, पिवळीच मोहरी घ्यायची आहे. दक्षिण दिशेला चुकूनही मुलाला न बसवता आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला मुलाला बसवायचं आहे. त्यानंतर ही मोहरी जी आहे तर मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आणि हा जो दिवा आहे तर दक्षिण दिशेला जिथे आपण दही भाताचा नैवेद्य ठेवलेला आहे तर तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या पितरांना हा दिवा समर्पित करायचा आहे आणि पितरांना आपल्याला काहीतरी बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही लाभू द्या, तुमचा आशीर्वाद वर्षानुवर्ष माझ्या मुलांबाळावर राहू द्या आणि कोणत्याही कामामध्ये मुलांना यश मिळू द्या, घरामध्ये 7 पिढ्याची दारिद्र्य गरिबी दूर होऊ द्या आणि सर्व कामात यश मिळू द्या. हा उपाय जो आहे तर तो सकाळी 12 वाजेपर्यंत करायचा आहे किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुम्ही करू शकता. पण जास्तीत जास्त आपल्याला हा उपाय जो आहे तर 12 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्या पूर्वजांची सेवा व उपाय आणि पूजा केली जाते. कारण हा वेळ जो आहे तर त्यांना समर्पित केला जातो. म्हणून या वेळेमध्येच आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. यामुळे काय होते, हा दिवा लावल्याने पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात. दही भाताचा नैवेद्य ठेवल्यामुळे ते कधीही उपाशी राहत नाही आणि आपल्या मुलांबाळावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. म्हणून हा उपवास आणि पूजा आणि हा नैवेद्य आणि असा एक दिवा लावला जातो, ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. जेव्हा पितृ दोषापासून मुक्तता ही होत असते तेव्हा हे जे उपाय जे आहेत तर ते आवर्जून प्रत्येक घरामध्ये केले जातात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल.